आज माझ्या रावीनं असा पदार्थ बनवला होता, तो खाऊन अशी काहीशी माझी रिॲक्शन झाली होती बरं का. पण त्याच्या अगोदर काय झालं ते सांगते. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं किचनमध्ये आले, कारण यांनी सांगितलं होतं, आज एकादशी सोडायला आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. मग काय उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं स्वयंपाकाला लागले आणि रावीने इथं पिझ्झा बनवायला घेतला होता, तोही चपातीचा. मी म्हटलं, "ठीक आहे, आता तू सुरू केला आहे, तर तूच संपव." त्याच्यानंतर मस्त असं साधं सिंपलच आज जेवणाचा बेत केला होता. कारण पाहुणे खूप लवकर आले होते, त्यामुळे दुसरं काही करायला मला वेळच भेटला नव्हता. त्याच्यानंतर हा पिझ्झा तिनं गरम करायला ठेवला आणि जेव्हा हा पिझ्झा ताटामध्ये काढत होते ना, खरंच खूप टेम्प्टिंग दिसत होता आणि असं वाटत होतं आत्ताच खाऊन घ्यावा. तिनं मला एक घास तर दिला होता आणि ज्यावेळी मी खाल्ला ना, त्यावेळी खरंच खूप यम्मी झालं होतं बरं का. त्याच्यानंतर मी देखील उपवास सोडून घेतला आणि नंतर पुढच्या कामांना लागले. आता गेले 3-4 दिवसापासून लादी पुसायला काही झालं नव्हतं, म्हणून सगळ्यात पहिले तर ती पुसून घेतली आणि दुपारच्या नंतर यांनी अशा ओल्या शेंगा आणल्या होत्या. कारण बाहेर एवढं छान वातावरण आहे, सारखा पाऊस येतोय, त्यामुळं त्यांना शेंगा खूप जास्त आवडतात आणि त्यांनीच त्या शिजवल्या पण होत्या आणि भाजल्या पण होत्या. खाली अशी इतक्या सगळ्या मेंढ्या आल्या होत्या ना, त्यांना बघून खूप भारी वाटत होतं आणि त्यातच इतकी थंडी वाजत होती. त्यामुळेच मी स्वेटर घातला होता. आता शेंगा तर एवढ्या भारी शिजल्या होत्या ना, मला शिजवलेल्या शेंगा आवडतात भाजण्यापेक्षा. त्यामुळे मस्त अशा पावसामध्ये शेंगा एन्जॉय केल्या आणि नंतर गप्पा मारत बसलो. चलो